नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अनेकदा असं होतं की मुलं इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात. बऱ्याच कंपन्या ह्या कॉलेजेसमध्ये येतात आणि बी टेक केलेली मुलं इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचतात, पण फायनली उत्तर जेव्हा समोर येतं ते असतं रिजेक्शन. मग याचं नेमकं कारण काय आहे? अनेक मुलं इंटरव्ह्यू क्लिअरसुद्धा करतात, पण जॉब जेव्हा मिळतो त्यावेळी लक्षात येतं की यार मीटिंगमध्ये जो माझा परफॉर्मन्स असायला हवा होता तो तिथे मिळत नाही. मग नेमकं याचं कारण काय असतं? असे अनेक प्रश्न आजकाल समोर आहेत. अनेक विद्यार्थी कोणी सेमी इंग्लिश मीडियममधनं पुढे शिक्षण घेतो, कोणी मराठी मीडियममधून, तर अनेकदा इंग्लिश मीडियमची मुलांना सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये रिजेक्शन फेस करावा लागतो. मग याचं नेमकं कारण काय आहे? याच्यासाठी आज आपल्यासमोर मीनाक्षी मॅडम आहेत आणि मीनाक्षी मॅडम ह्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आहेत. मीनाक्षी मॅडम ह्या प्रिन्सिपल कोच आहेत थॉट इंजिनियरच्या. हॅलो मीनाक्षी मॅम. हाय. तर आज विद्यार्थ्यांना आपल्याला नेमकं हेच गाईड करायचंय की हे नेमके प्रॉब्लेम जे आहेत ते मुलांना कळत नाहीये. म्हणजे काय होतंय, रेग्युलर रुटीनमध्ये सगळं काही सुरळीत चाललेलं आहे. पॅरेंट्सलाही वाटतंय मुलगा मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे, कॉलेजमध्ये कंपनी येते, राईट. इंटरव्ह्यू ऑटोमॅटिकली समोर असतो. हो. बरोबर आहे, तिथे त्यांना एफर्ट्स नाही करायचे. म्हणजे बऱ्याच कॉलेजेसमध्ये प्लेसमेंट इझिली मिळतं, बरोबर. पण इंटरव्ह्यू अपिअर केल्यानंतर रिजेक्शन समोर येतं. तुम्हाला काय वाटतं नेमकं याचं कारण काय आणि कशा पद्धतीने ते हँडल होऊ शकतं? आता ह्याचं बेसिक कारण जर बघायचं झालं तर एक इंटरव्ह्यूवर जेव्हा इंटरव्ह्यू घेतोय एका स्टुडंटचा, ओके. तर आपण त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघूयात की ॲज अन इंटरव्ह्यूवर मला काय पाहिजे कॅन्डिडेटमध्ये. राईट. बऱ्याच स्टुडंट्सला असं वाटतं की आपलं टेक्निकल नॉलेज एवढं आहे अँड दॅट इज सफिशियंट. ओके. पण ॲज अन इंटरव्ह्यूवर मी काय बघते की त्याचं टेक्निकल नॉलेज तर आहेच आहे, पण त्याची पर्सनॅलिटी कशी आहे. ओके. राईट. आणि पर्सनॅलिटी आलं की कम्युनिकेशन हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे पर्सनॅलिटीमधला. कारण एखादा मुद्दा आहे, एखादी गोष्ट किंवा माझं जे नॉलेज आहे ते मी समोर कसं मांडते, ते किती रेलेव्हंट आहे. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टींवरती ॲक्च्युली जजमेंट खूप होतं. कारण तुमचं जे कम्युनिकेशन आहे, तुमची जी बोलण्याची पद्धत आहे, त्याच्यावरनं तुमची थॉट प्रोसेस काय आहे हे कळतं. आणि थॉट प्रोसेस कन्स्ट्रक्टिव्ह असणं आणि क्लिअर असणं, स्ट्रक्चर्ड असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे महत्त्वाचे मुद्दे जे इंटरव्ह्यूअर किंवा कंपनीज बघत असतात ते बऱ्याचदा स्टुडंट्स इग्नोर करतात. बरोबर. आणि त्यामुळे मग शेवटी असं होतं की माझं टेक्निकल नॉलेज इतकं चांगलं आहे, एक्सपर्टीज आहे, मग रिजेक्शन का झालं. एक्झॅक्टली. आणि बऱ्याचदा म्हणजे आता मागच्याच महिन्यामध्ये एक मुलगा आम्हाला एकदम परफेक्ट वाटत होता. म्हणजे मी समोरच आमची सायबर सिक्युरिटीची बॅच असते. मी आमच्या वंश अग्रवाल सरांना सांगितलं की सर मुलगा चांगला आहे, याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात आणि याला पटकन इंटरव्ह्यू अरेंज करूयात. व्हॉट एव्हर रेफरन्सने याने त्याने आम्ही इंटरव्ह्यू वगैरे अरेंज केला, सगळं काही झालं. राईट. दुसऱ्या राऊंड पर्यंत मुलगा पोहोचला, पण ज्यावेळी ऍक्च्युअल याच्याची स्टेज आली तिथे रिजेक्शन आलं. आणि आल्यानंतर जेव्हा प्रश्न मी त्याला विचारला की बाबा पहिला झाला, दुसरा झाला, सर पहिला जो होता तो टेक्निकल राऊंड होता, ऍप्टी काइंड ऑफ होतं, त्यानंतर टेक्निकल राऊंड होता दुसरा, पण याच्याच्या स्टेजला त्याचं एकच उत्तर होतं, सर इट्स बिकॉज ऑफ इंग्लिश. आता मला हे कळत नाहीये की प्रॉब्लेम इंग्लिशचा आहे, कम्युनिकेशनचा आहे, कारण मराठीत तो चांगलं बोलतो. मला ते असं म्हणजे आम्हाला कधी जाणवलंच नाही ते. कारण त्याच्या अकॅडमिक्स मध्ये नेमकं काय घडलं होतं हे आम्हाला माहिती नव्हतं, पण त्याचं जे उत्तर होतं ते इंग्लिशवर येऊन थांबलं. ओके. तुमचं काय म्हणणं? आता हे सगळ्यात मोठं कन्फ्युजन आहे बऱ्याच स्टुडंट्सला आणि वर्किंग प्रोफेशनल्सला सुद्धा. सगळा दोष इंग्लिशला दिला जातो. येस. ठीक आहे. इंग्लिश ही भाषा झाली, जसं मराठी ही भाषा आहे. ठीक आहे. आणि इंग्लिश महत्त्वाची आहे नक्कीच. आज कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये इंग्लिशमध्येच सगळं कम्युनिकेशन होतं, त्यामुळे इंग्लिशमध्ये थोडी मास्टरी पाहिजेलच आहे, हे मी टोटली ॲग्री करते. पण रिजेक्शन जे येतंय किंवा तुमचं कम्युनिकेशन चांगलं होत नाहीये, ह्याचा संपूर्ण दोष इंग्लिशचा नाहीये. ओके. ठीक आहे. मी बऱ्याच स्टुडंट्सला असं सांगते की तुम्ही बेसिक इंग्लिश मास्टर करा. बेसिक इंग्लिश, फार ॲडव्हान्स लेवलला जाण्याची गरज नाहीये. तुम्हाला डे टू डे कम्युनिकेशन, ऑफिस कम्युनिकेशन हे जमलं पाहिजे, एवढंच. आणि ते खूप इझी आहे अचीव्ह करण्यासाठी, खूपच इझी आहे. तुम्ही मराठी मीडियम मधून असाल किंवा तुम्ही गावाकडच्या शाळेतून शिकलेले असाल, बरोबर,
काही मॅटर करत नाही, तुम्ही कुठलीही लँग्वेज बेसिक लेवलला शिकूच शकता. बरोबर आहे. ठीक आहे. प्रश्न इथे येतो की तुम्ही जे कॉन्टेंट आहे, तुमचं जे नॉलेज आहे, ते स्ट्रक्चर कसं केलंय, राईट. ओके. ते डिलिव्हर कसं केलंय. एक मुद्दा मांडायचा आहे, पण तो एक मुद्दा मांडण्यासाठी तुम्ही 10 वाक्य बोलताय. एक्झॅक्टली. त्या 10 वाक्यांमध्ये तो मुद्दा हरवून गेला बरोबर. आणि तिथे तुम्हाला रिजेक्शन मिळालं. बरोबर. म्हणजे परत मला एक उदाहरण असंच लक्षात आलं की असेही विद्यार्थी आम्ही बघतो मॅम, सगळे राऊंड क्लिअर होतात, याच्या राऊंड सगळं क्लिअर होतो, मुलगा एकदम आनंदात असतो की सगळं माझं झालंय सर, सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिले, सगळं काही सुरळीत होतं. पण नंतर पुन्हा रिजेक्शन. आणि ज्यावेळी समजा एखादा याच्यावर सांगतो की बाबा का रिजेक्ट केलं, तर सध्या एक वर्ड समोर आलाय, स्ट्रक्चर्ड वे मध्ये तुम्ही बोलले नाही. राईट. म्हणजे इंग्लिश जमतंय, सगळं जमतंय, मुद्दा पुन्हा कुठे आला, स्ट्रक्चर्ड वे मध्ये. तर मग असे काही लाईक याला काही सायन्स आहे का याच्या मागे काही? हो, नक्कीच ह्याला सायन्स आहे ना, ह्याच्या मागे खूप मोठं शास्त्र आहे. आता मी तुमच्याशी बोलतीये तेव्हा तुम्हाला काहीतरी प्रोसेसिंग करावं लागतंय. मी जे बोलतीये तेव्हा तुम्हाला ते कळतंय. मी जर उगीच इकडचं तिकडचं बरंच काही बोलत बसले किंवा माझं जे ज्ञान आहे ते सगळंच बोलत बसले, बरोबर, तर ते तुमच्यासाठी फार अवघड जातं आणि तुम्हाला ऍक्च्युली माझा काय मेसेज आहे तो पोचतच नाही. एक्झॅक्टली. बऱ्याच लोकांचं असं एक मिसपर्सेप्शन असतं की मी खूप जास्त बोललो म्हणजे मी खूप चांगला इंटरव्ह्यू दिला. बरोबर. असं अजिबात नाहीये. तुम्ही 2 वाक्य बोला, पण तुम्ही महत्वाचं बोललाय, तुम्ही व्हॅल्यू डिलिव्हर केली आहे, तुम्ही एक इन्साइट प्रेझेंट केलेला आहे, तिथे तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यासाठी बेसिक इंग्लिश इनफ आहे. म्हणून मी नेहमी म्हणते स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन जे तुम्ही म्हटला, स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन म्हणजे काय की आपले जे थॉट्स आहेत किंवा नॉलेज आहे ते सगळे स्कॅटर्ड असतात डोक्यामध्ये. ठीक आहे. आता एक प्रश्न तुम्हाला विचारला, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं इंटरव्ह्यू मध्ये, तेव्हा एक फ्रेमवर्क घ्यायचं, त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन टाकायची आणि मग ती डिलिव्हर केली, समोरच्याला ती मुद्देसूद क्लिअर कळते. बरोबर. त्याचा इम्पॅक्टही होतो. त्याचा इम्पॅक्ट होतो. तेव्हा समोरचा म्हणतो की हे स्ट्रक्चर्ड आहे. बरोबर. आणि तेव्हा तुम्हाला रिजेक्ट करण्याचं काही कारण राहत नाही. तेव्हा तुमचा इंग्लिश मधला एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी इग्नोर केलं जातं, ते त्याचा एवढा काही फरक नाही पडत. पण स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन जसं तुम्ही म्हटलात ते फार महत्वाचं आहे. आणि मॅम अजून एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे अनेकदा असं होत आहे की मुलांना इंग्लिश शिकायचं आहे आणि ते ग्रामर करत बसतात. आणि ते असं आहे की 12वी पर्यंत प्रत्येक म्हणजे 5वी 6वी 7वी कुठलीही इयत्ता असेल, ग्रामर यांना होतं. त्यावेळी मला वाटतं मग कदाचित त्यांनी गरजेपुरतं त्यावेळीची वेळ काढून नेली. आणि आता असं वाटतंय की इंग्लिश बोलायचंय तर आता आपल्याला ग्रामर शिकावं लागेल. आणि अनेक ठिकाणी मी बघतो स्पोकन इंग्लिशचे क्लासेस वगैरे बरेचदा असतात आणि तिथे त्यांचा सिलेबस वगैरे बघितला तर ग्रामर म्हणजे सुरुवात ग्रामरने होते. आणि त्या ग्रामरच्या ठिकाणी मी जेव्हा एक फंडामेंटल अंदाज बांधला, मी आमचे सर आहेत एक, त्यांच्याशी बोललो की अहो म्हटलं तुमच्याकडे समजा 30 विद्यार्थी येतात, बरोबर, तर सगळे ग्रामर शिकून बोलायला लागतात का? ते म्हटले सर बिहाइंड द सीन सांगतो की पहिल्या महिन्यातच निम्मे पळून जातात. कारण अजून ते फ्रस्ट्रेट होतात. बरोबर. मग म्हटलं ग्रामर का शिकवता तुम्ही? बरोबर आहे. मग मुद्दा असा समोर आला की सर असा आहे की डायरेक्ट जर आम्ही डे 1 पासूनच बोलायला सुरुवात केली तरी मुलांना ते जरा वेगळं वाटतं. मुलांच्या डोक्यात असं बसलंय की ग्रामर शिकलो म्हणजे सगळं शिकता येईल. पण खरंच असं आहे का? आता एक झाली थिअरी, एक झालं प्रॅक्टिकल. एक्झॅक्टली. कम्युनिकेशन हे स्किल आहे. ठीक आहे. हा कुठला असा अकॅडमिक सब्जेक्ट नाहीये जसं सायबर सिक्युरिटी आहे की तुम्ही पुस्तक वाचलं, तुम्ही काहीतरी पाठांतर केलं, तुम्ही काहीतरी नियम वाचले आणि तुम्ही ते चांगलं परफॉर्म करायला लागला, असं नाहीये. हे स्किल आहे. ह्याच्यामध्ये प्रॅक्टिस हा खूप मोठा विषय आहे. बरोबर. आता ग्रामरचा विषय आपण बघितला. आता आपलं मराठी तर खूप चांगलं आहे, राईट? मराठीचं व्याकरण येतं का तुम्हाला? मला तरी येत नाही, पण बोलता छान येत आहे आपल्याला. छान येतंय. मला सुद्धा मराठी व्याकरण येत नाही. ठीक आहे. मग आपण ही भाषा कशी शिकली? आपण ती नॅचरली ग्रास्प केली. लहानपणापासून ऐकून ते नॅचरली ग्रास्प केली. त्यात आपण व्याकरण सुद्धा ग्रास्प केलं, शब्द सुद्धा आपण त्यातनं ग्रास्प केले. आता तुम्ही इंग्लिश शिकताना ग्रामरचे नियम वेगळे शिकताय, व्होकॅब्युलरी वेगळे शिकताय. हे माझी शब्दांची लिस्ट आहे, हे ग्रामरचे नियम आहेत, आता बोला.
हे कसं शक्य आहे? बरोबर आहे. हे शक्यच नाहीये. त्यासाठी मी नेहमी ऍडवाइस करते, रादर माझ्या प्रोग्राममध्ये पण तेच आहे की नॅचरल लर्निंग मेथड्स तुम्ही फॉलो करा, ज्याच्यामुळे तुम्ही नॅचरली कुठलीही लँग्वेज ग्रास्प करू शकता. बरोबर. खूप इझी आहे हे, आणि ते नॅचरल असल्यामुळे ना त्याच्यात एन्जॉयमेंट पण खूप जास्त आहे. बरोबर. मुलांना खूप मजा येते. मजा कधी येते? एक तर तुम्ही ते ग्रास्प करताय, तुम्हाला रिझल्ट येतोय, तुम्हाला फरक दिसून येतोय, इम्प्रूव्हमेंट होतीये, तेव्हा तुम्ही ती प्रोसेस आणखीन एन्जॉय करायला लागता. एक्झॅक्टली. आणि हे नॅचरल असल्यामुळे तुम्हाला फार असं डोक्यावर जोर टाकायला लागत नाही की अरे मला आता हे पाठ करायचंय किंवा हे लक्षात ठेवायचंय. बरोबर. आणि हाच विचार तुम्ही करा की तुम्ही इंटरव्ह्यूला बसलाय, थोडं प्रेशर जास्त असतं ना, समोर डिरेक्टर्स असतात, कोणी सिनियर लीडर्स असतात, आणि तेव्हा तुम्ही तिथे बसून तुमचं टेक्निकल नॉलेज घेणार, ग्रामर रूल्स घेणार, मग व्होकॅब्युलरी घेणार, आणि ते सगळं एकत्र करून त्या हाय प्रेशर सिच्युएशन मध्ये ते प्रेझेंट करणं, बरोबर, हे कसं शक्य आहे? नाही जमणार. ते नॅचरलीच झालं पाहिजे. एक्झॅक्टली. आणि ते फक्त प्रॅक्टिसनी येतं. ज्या नॅचरल लर्निंग मेथड्स आहेत त्या फॉलो करायच्या, खूप इझी आहेत, आणि त्या फॉलो करून तुम्ही फक्त बोलणं चालू करणे, आणि नुसतंच बोलणं नाही, हाय प्रेशर सिच्युएशन मध्ये बोलणं चालू करणे. बरोबर. जेव्हा आपण इथे उभं राहून समोर 10-12 लोक बसली आहेत, 40 लोक बसली आहेत, तेव्हा आपण रोज बोलतोय, तेव्हा काय होतं, आपल्याला सवय होऊन जाते हाय प्रेशर सिच्युएशन मध्ये सुद्धा विचार करून व्यवस्थित मेसेज पुढे मांडण्याची. बरोबर. म्हणून मग म्हणजे इथे परत एक मुद्दा समोर आला की अनेक विद्यार्थी माझ्या समोर येतात आणि बोलतात की सर, खरं सांगायचं झालं असं की आम्हीही प्रयत्न केला, न ग्रामर करता आता डायरेक्ट बोलूया वगैरे वगैरे, पण सर अवती भोवती कोणीही बोलायला नसतं. मग अशा केसमध्ये ते 1-2 दिवस आम्ही प्रयत्न करतो, मित्र पण ठरवतो आजपासून आपण फक्त इंग्लिश मध्ये बोलायचं. बरोबर. पण नंतर काय होतं माहितीये का, की हळूहळू नॅचरल ते आपलं मराठी हिंदी सुरू होतं. बरोबर. ऑटोमॅटिकली ते जातं. मग नेमकं असं काय ह्या विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे, समजा त्यांना स्वतःच करायचं झालं तर कशा पद्धतीने याच्यातनं ते मार्ग काढू शकतील? ही एक खूप कॉमन कंप्लेंट बऱ्याच विद्यार्थ्यांकडनं येते की घरी नाही, कुठेच नाही ना, एक्सपोजर नाही, बिलकुल नाही. हा शब्द ऐकून आहे ना की एक्सपोजर नाहीये. एक्सपोजर कुठून मिळतं तुम्हाला? जेव्हा आपल्या वेळे, म्हणजे तुम्ही जर 15 वर्ष मागे गेला, 20 वर्ष मागे गेला, तर तेव्हाची कंप्लेंट ही व्हॅलिड होती की आम्हाला एक्सपोजर नाहीये. आणि त्यावेळी जवळपास खूप मराठी मीडियम स्कूल्स पण होते, मराठी मीडियमच होत्या सगळ्या. आत्ताच्या मुलांच्या हातात गॅजेट्स आहेत, टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेट आहे, वायफाय आहे, हे सगळं असताना तुम्ही जर म्हणत असाल की तुम्हाला एक्सपोजर नाहीये, तर ही तुमची चूक आहे असं मी म्हणेल. कारण आज जर मी ठरवलं की मला अमेरिकन इंग्लिश शिकायचंय, तरी मी शिकू शकते, कारण अमेरिकेत काय चाललंय मला पूर्ण ऍक्सेस आहे. मी तो ऍक्सेंट कॅच करू शकते, मी त्यांचे कल्चरल रेफरन्सेस कॅच करू शकते. राईट. कारण मला काय एक्सपोजर पाहिजे ते आज माझ्या हातात आहे. बरोबर. म्हणजे सगळं काही असतानाही मुलांना एक्सक्युजेस द्यायचे आहेत. मी फक्त एकच सांगेल की तुम्ही तुमची इंस्टाग्राम, फेसबुक त्याची फीड एकदा चेक करा. काय आहे तुमच्या फीड मध्ये? फक्त बॉलिवूड मध्ये गॉसिप ते असतं ते आहे का? काहीतरी कॅट व्हिडिओज, डॉग व्हिडिओज ते आहेत का? खरंच कम्युनिकेशनशी रिलेटेड किंवा जिथून तुम्हाला चांगलं इंग्लिश कॅच करता येईल, क्या बात आहे, बरोबर, ते व्हिडिओज आहेत. हे तुम्ही तुमचंच आत्मपरीक्षण करा असं मी म्हणेल. म्हणजे स्वतः जर ठरवलं की आता बोलायचंच आहे, मग खूप काही ऑप्शन आज अवेलेबल आहेत. मला वाटतं एक क्लास संदर्भात जर बोलायचं झालं, कारण स्पोकन इंग्लिशचे क्लास असतात जसे मार्केटमध्ये सांगितले, आणि ग्रामरने ते सुरू करतात आणि ऑल, कुठे एंड करतात ते सांगणं मला अवघड आहे. पण काय वाटतं तुम्हाला की समजा एखाद्या विद्यार्थ्याने कसा क्लास लावावा, म्हणजे काय बघून लावलं पाहिजे? ओके. काय म्हणजे काय, म्हणजे की ग्रामर शिकवतात का, शिकवतात तरच मी लावतो, कारण फायनली रिझल्ट जो आहे ते बोलायचं आहे. मग त्याच्यात कम्युनिकेशनचा पॉइंट आला. बघा, माझ्या मते इंग्लिश भाषा आहे जशी आपली मराठी भाषा आहे, बरोबर, ठीक आहे, पण बोलण्यासाठी नॅचरल वे मध्ये बोलण्यासाठी कुठेतरी एक प्लॅटफॉर्म पाहिजे. बरोबर. आणि ह्या मुलांना आता वेळ नाहीये की ग्रामर शिका, नंतर प्रॅक्टिस करा,
म्हणजे ग्रामरच्या स्ट्रक्चर्ड वे मध्ये सगळं आलं पाहिजे. मला वाटतं डेली रुटीन मध्ये बोलण्यासाठी जेवढं पाहिजे Enough तेवढंही आता यांचं जे आहे Yes. वेळ निघू शकते. तर Yes. त्या क्लासमध्ये नेमकं यांनी काय शोधलं पाहिजे? क्लासमध्ये मी असं म्हणेल की थिओरिटिकल नॉलेज वरती जास्त फोकस नाही पाहिजे. राईट. की तुम्ही पुस्तकं घेऊन या, मग ते नियम पाठ करून या, किंवा एवढे शब्द, आज मी हे 10 शब्द दिले, ती लिस्ट आहे, ती बाय हार्ट करून या, पाठ करून या, हे नाही पाहिजे. क्लासमध्ये हे बघायचं की खूप प्रॅक्टिकल आणि तुमच्या डे टू डे लाईफ मध्ये इंटिग्रेट केलेलं असेल जे काही एक्सरसाइजेस आहेत ते. बरोबर. ठीक आहे. आणि प्रत्येक एक्सरसाइज नंतर तुम्हाला स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसली पाहिजे. इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय, मला हा रूल आठवला, ती इम्प्रूव्हमेंट नाही. पण आज मी ह्या सिच्युएशन मध्ये चांगलं बोलले, कालच्या पेक्षा आज भलेही 1% चांगलं असेल, पण कालच्या पेक्षा आज चांगलं बोलले. आज मी 4 शब्द चांगले वापरले, 2 शब्द नवीन शिकले आणि कॉन्टेक्स्ट मध्ये शिकले. बरोबर. पुस्तकातनं उचलून असे नाही, पण एखादा कॉन्टेक्स्ट आहे, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये मला कसं प्रेझेंट करायचंय, किंवा ही सिच्युएशन मी कशी एक्सप्रेस करेल, ती मला एक्सप्रेस करता आली, हे फार महत्वाचं आहे. तर ज्या क्लासमध्ये तुम्हाला असा गायडन्स मिळतो की डेली तुमची इम्प्रूव्हमेंट आहे, थोडी करत, कारण ओव्हरनाईट तर कोण चेंज नाही होणार आहे. बरोबर आहे. आज मी क्लास जॉईन केला, 1 आठवड्यात मी खूप छान बोलायला लागले, असं होणार नाही. तुम्हाला डेली इम्प्रूव्हमेंट एक पाऊल टाकतच पुढे जायला लागणार आहे, पण ते 1 पाऊल टाकता येतंय. हे ह्याला मी महत्व देईल. कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. आणि आजकाल मॅम मला वाटतं रायटिंग स्किल जे आहे, म्हणजे मी बऱ्याचदा असं बघतो की ह्या क्लासेसमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना सांगितलं जातं या 50 स्पेलिंग आहेत, पाठ करून या, असं करून या, तसं करून या. चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये रायटिंग स्किल जे आहेत ते आता प्रॉम्प्टवर आले. बरोबर आहे. आणि गंमत अशी आहे की स्ट्रक्चर का महत्वाचं आहे, तर चॅट जीपीटीला एका स्ट्रक्चर्ड वे मध्ये जर तुम्ही प्रॉम्प्ट दिला, बरोबर आहे, तर त्यालाही तेवढ्या चांगल्या पद्धतीने ते कळतं. म्हणजे ह्या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत. तर खरंच ते यांना आता त्या स्पेलिंग पाठ करायची गरज आहे का? नाही, स्पेलिंग पाठ करायची गरज नाही. रादर मी म्हणेल स्पेलिंग ऑटोमॅटिकली पाठ होतील साइड बाय साइड. बरोबर. ते नॅचरली होणं फार महत्वाचं आहे. अगदीच तुमच्या रायटिंग मध्ये, तुमच्या ऑफिसमध्ये जर तुम्हाला काही रिटन कम्युनिकेशन असेल आणि त्यात महत्वाच्या गोष्टी असेल, तर नक्कीच तुम्ही त्यात जाऊन स्पेलिंग बघून, सगळं बघून करा. बट अदरवाईज डे टू डे लाईफ मध्ये आपण जे बोलतो प्रत्येक गोष्टीचं सगळंच माहिती पाहिजे असं काही गरजेचं नाहीये. सगळ्यात महत्वाचे स्किल्स कम्युनिकेशनचं जर म्हटलं तर बेसिक लँग्वेज मास्टरी, बेसिक स्ट्रक्चर, त्यासाठी जे फ्रेमवर्क्स आहेत ते, आणि तिसरी गोष्ट आहे स्टोरी टेलिंग. बरोबर. स्टोरी टेलिंग म्हटलं की मुलांना असं वाटतं की कुठला मूवी बनवायचा किंवा कुठली स्क्रिप्ट लिहायची, असं काही नाही. एक छोट्या स्टोरीज, बरोबर, त्या स्टोरीज मधनं जेव्हा तुम्ही गोष्टी मांडता तेव्हा लोक खूप छान कनेक्ट होतात, आणि तुमचा मेसेज खूप छान डिलिव्हर होतो. तर हे 3 स्किल्स आहेत, मला असं वाटतं फार महत्वाचे आहेत. आणि हे एकदा जमलं ना की बरेच मुलं जो प्रश्न मला विचारतात, मॅडम आम्हाला कॉन्फिडंट व्हायचे, तर कॉन्फिडन्स असं काही ड्रेस नाही की तुम्ही घातला आणि आला किंवा असे उभे राहा, असे बोला, असं नाही होत. जेव्हा तुमचं हे स्किल डेव्हलप होईल तेव्हा तो कॉन्फिडन्स जो येईल तो जेन्युइन कॉन्फिडन्स असेल, तो नॅचरल कॉन्फिडन्स असेल, कारण तुमच्याकडे नॉलेज पण आहे आणि आता तुम्हाला ते डिलिव्हर पण करता येते. राईट. मग कॉन्फिडन्स का नसणार आहे, तो नॅचरली येणारच. बरोबर. म्हणजे ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येत नाही, त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतात. आणि मला ओव्हरऑल जे आपल्या आता पॉडकास्टने जाणवलं, म्हणजे जे काही आपलं डिस्कशन झालं त्याच्यावरनं एकच कळालं की फायनली प्रॅक्टिस. तुम्ही जर डेली रुटीन मध्ये जे आपण मराठीत बोलतोय तेच जर तुम्ही इंग्लिश मध्ये बोलायला सुरुवात केली आणि स्ट्रक्चर्ड वे एक पर्टिक्युलर फॉलो केला, तर नक्कीच डेली बेसिसवर तुमचं इम्प्रूव्हमेंट तुम्हाला समोर दिसणार आहे. मग आता आपल्याला समजा एखादा क्लास शोधायचा आहे, तर ग्रामर शिकायचंय की आपल्याला खरंच बोलायला शिकायचंय, हे बघणं आता इथून पुढे खूप महत्वाचं असेल. थँक्यू व्हेरी मच मीनाक्षी मॅम. इथून पुढे विद्यार्थ्यांना आणि पालकांना, विशेष म्हणजे मला पालकांनाही सांगावं असं वाटतंय, कारण पालक स्वतः कन्फ्युज, त्यांना वाटतंय सगळं काही सुरळीत चाललंय, पण ऐन वेळी जेव्हा इंटरव्ह्यूची वेळ येते त्यावेळी कळतं की अरे जे कम्युनिकेशन ज्या पद्धतीत पाहिजे होतं ते नाहीये, म्हणून गडबड झाली आणि ते ओव्हरनाईट येत नाही. बरोबर आहे. तर बऱ्याच वेळा म्हणजे पालकांना, विद्यार्थ्यांना तुमची गरज असेल. इव्हन NHG अकॅडमी मध्ये तुम्हाला लवकरच इन्व्हाइट आम्ही करू की, आणि पुन्हा आपण पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक प्रश्नांची उत्तरं. येस, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.